हो, मस्त व्हायरल असा आपण पोळी मसाला म्हणजेच गन पावडर पाहणार आहोत. अगदी घरगुती साहित्यात होणार आहे. घरात प्रत्येक गृहिणींच्या घरात आढळणारे साहित्य आहेत. त्या साहित्यात आपण बनवणार. त्यासाठी आपण इथे उडीद डाळ, चणा डाळ, शेंगदाणे, तीळ, लाल मिरची, कढीपत्ता, मीठ हे असं साहित्य लागणार. अगदी हे आपल्याला मस्त मंद आचेवरती सर्व काही भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झाल्यावरती थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. थंड झालं की आपल्याला हे सर्व मस्त मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे. बारीक आपलं वाटून झालं की आपला हा मसाला तयार आहे आणि अगदी आपण आपल्या घरच्या रोजच्या भाजीमध्ये सुद्धा हा घालू शकतो आणि अगदी चविष्ट लागतो खूप. तर आपला तयार आहे. हो, मस्त व्हायरल असा आपण पोळी मसाला म्हणजेच गन पावडर पाहणार आहोत. अगदी घरगुती साहित्यात होणार आहे. घरात प्रत्येक गृहिणींच्या घरात आढळणारे साहित्य आहेत. त्या साहित्यात आपण बनवणार. त्यासाठी आपण इथे उडीद डाळ, चणा डाळ, शेंगदाणे, तीळ, लाल मिरची, कढीपत्ता, मीठ हे असं साहित्य लागणार. अगदी हे आपल्याला मस्त मंद आचेवरती सर्व काही भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झाल्यावरती थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. थंड झालं की आपल्याला हे सर्व मस्त मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे. बारीक आपलं वाटून झालं की आपला हा मसाला तयार आहे आणि अगदी आपण आपल्या घरच्या रोजच्या भाजीमध्ये सुद्धा हा घालू शकतो आणि अगदी चविष्ट लागतो खूप. तर आपला तयार आहे.